दोस्तों नमस्कार। वार न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर में कांग्रेस ने अपनी अधिकृत यादी तो डिक्लेयर की है, कुछ प्रभागों में रखा है। इस दौर में सबसे बड़ी चौंकाने वाली बात है कि प्रभाग क्रमांक 17 के अंदर जमीनी स्तर पर वाहिद बीजापुरे को जो बढ़ता जन समर्थन मिल रहा है, स्पष्ट तौर पे ग्राउंड वार न्यूज की जो ग्राउंड रिपोर्ट है उसमें स्पष्ट तौर पे दर्शकों ने बता दिया कि इस बार वाहिद बीजापुरे को हम चुनाव में भरघोस मतदान से चुनाव जीत कर देंगे। क्यों वो 2-3 साल से जो नगर सेवक काम नहीं किया वो काम करके दिखाया है, लोगों की समस्याओं का समाधान किया है और जमीनी स्तर पर लोगों ने स्पष्ट तौर पे कहा कि हम किसी भी तरह वाहिद बीजापुरे को इस बार चुनाव जितवा के देंगे। लोगों की जो ग्राउंड लेवल की जो रिपोर्ट है, हम वार न्यूज ने लोगों से पूछा, लोग खुद आके सामने आकर कह रहे हैं कि हम इस बार वाहिद बीजापुर के समर्थन में खड़े हैं और ये माहौल कांग्रेस के तीनों उम्मीदवारों के प्रतिपक्ष के अंदर नजर आ रहा है। कांग्रेस को यहाँ पे फायदा होने का अनुमान लगाया जा रहा है, क्योंकि एक वाहिद बीजापुरी की वजह से बाकी के तीनों कांग्रेस के प्रत्याशियों को समर्थन मिलेगा, ऐसी उम्मीद जताई जा रही है। वाहिद बीजापुरे के कामकाज को देखकर लोग उन्हें मत देना चाहते हैं कि उन्होंने पिछले 4-5 साल से लोगों के लिए जो काम किया है, अपने पैसों से, प्रणीति शिंदे के फंड से लोगों की समस्याओं का समाधान किया है। लोग चाहते हैं कि काम करने वाले व्यक्ति को वोट देंगे और जानकार रखने वाले व्यक्ति को वोट देंगे। तो वाहिद बीजापुर के पक्ष में प्रभाग क्रमांक 17 में माहौल दिखाई दे रहा है, विशेषकर शास्त्री नगर परिसर के अंदर। शास्त्री नगर परिसर में तकरीबन 18 से 20 हजार मुस्लिम समुदाय का बहुसंख्यक मतदाता है, लेकिन लोगों का रुझान वाहिद बीजापुरे की तरफ है। वार न्यूज की रिपोर्ट देखिए, लोगों का बढ़ता समर्थन देखिए। धन्यवाद। प्रभाग 17 इरफान गॅरेजच्या बोर्डात आपले अक्का आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक आपले इथं गुण्या गोविंदाने राहतात। फक्त अडचण एवढी होती की पाणीचा हा प्रभाव कमी प्रमाणात होता आणि पाण्याची टंचाई होती। तर वाहिदभाई आमचे लहान बंधू आहेत, यांना आपण पाठपुरावा केला। त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अवघ्या 8 दिवसात कामाची गती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, झोन अधिकाऱ्यांना त्यांनी पाठपुरावा करून आपल्या समोर सायन्सची पाईपलाईन जी होती ती आपली जोडलेली आहे आणि भविष्यात डेनीचा प्रश्न आहे, टेनिस लाईनचा पाठीमागचा आहे, ते अक्का पण होती, त्याने दाखवलेत आपल्याला ते आपण निवडून आल्यानंतर, आता आचारसंहिता आहे, निवडून आल्यानंतर ते प्रथम युद्ध पातळीवर आपण करू। एवढंच आपल्याला सांगायचं की आपण मतदानाला जाता तर आपला हा मेंदू सोबत घेऊन जायचं। हे लक्षात ठेवायचं की जो पक्ष बदलतो उमेदवार वारंवार, तो आपल्या फायद्यासाठी बदलत असतो। एवढं लक्षात ठेवायचं, जनतेच्या फायद्यासाठी नाही। आपला कॅन्डिडेट गेल्या 8 वर्षापासून आपल्याला आर्थिक वेदना, इथं सामाजिक वेदना आणि सर्व प्रश्नांची वेदना आपल्याला सोसायला लागल्यात आणि एक पण कॅन्डिडेट इथं आला नाही निवडून आल्यानंतर। तर प्रतिनिधीताई खासदार शिंदे यांच्या नेतृत्वात वाहिदभाई यांनी पाठपुरावा करून सतत अधिकाऱ्यांना भेटून आपले वार्डातील सर्व ड्रेनेज लाईटचे काम आणि रस्त्याचे आणि संडास बाथरूमचे हे सर्व सुशोभीकरण त्यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे। तर कामाच्या श्रेय जो काम करतो त्यालाच आपण श्रेय द्यावं मतदान करून। तर महाविकास आघाडी म्हणजे त्यात कम्युनिस्ट पार्टी आली आडम मास्तर, तुतारे आली शरद पवार आणि उभाटा गटमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस, हे 4ही पक्षाचे आघाडीचे उमेदवार वाहिदभाई शेख आहेत काँग्रेस पक्षाकडून। त्यांचा चिन्ह आहे हाताचा पंजा। तर येणाऱ्या महानगरपालिकेला आता 15 तारखेला मतदान आहे। आपण कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण वाहिदभाईशी पाठीशी आज थांबला, उद्या आपण मतदानाला थांबावं हीच अपेक्षा आहे। आपल्याला काम करणारा माणूस भेटलेला युवक आहे, धडपड आहे, सर्व समाजासाठी तो काम करणारा माणूस आहे। त्याला आपण आपल्या आशीर्वादाने यावेळेस मतदान करून महानगरपालिकेस आपला आवाज म्हणून पाठवा अशी विनंती करतो सर्वांना। धन्यवाद। इन मुट्ठियों में चांद तारे भर के आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा, भीड़ से जुदा, भीड़ से जुदा। आपको जो 15 दिन पहले तुम बताए थे कि पानी नहीं आ रहा, अभी पानी कैसा आ रहा आपको? फिर कैसे आ रहा पानी? कहने को चल रहा है तू, लोहे का चल रहा है तू पीछे
आमच्या एरियात शानदार चौकी पाणीचे बोळात कमीत कमी 20-25 वर्षापूर्वी पाणी नव्हतं आम्हाला इथं पिण्यासाठी सुद्धा नव्हतं. तरी आम्ही सरांनी विजयपुरे सरांनी आमच्यासाठी प्रयत्न करून दिवाळी नंतर पासून प्रयत्न करून लवकरात लवकर आम्हाला पाणी पिण्यासाठी पण आता एवढं पाणी येते की मोटर लावायची सुद्धा गरज नाही. यांनी आम्हाला पाणी दिल्याबद्दल ह्यांचे मनपूर्वक आभार. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान